हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 62. का सुवर्ण आणि लेणे वसते एके सुवर्णे, वसते चंद्र चांदिणे चंद्रीची जेवी. अर्थात सोने आणि त्याचा दागिना या दोहोत सोनेच असते, चंद्र आणि त्याचे चांदणे या दोहोत चंद्रच असतो. ओवी क्रमांक 63. नाना कापूर आणि परिमळू, कापूरची केवळू, गोडी आणि गुळू, गुळची जेवी. अर्थात कापूर कितीही घेतला तरी त्याचा वास म्हणजे केवळ कापूरच आहे. गूळ आणि त्याची गोडी म्हणजे गूळच आहे. मागील 61 या ओवीला पुष्टी देण्यासाठी माऊली या 2 ओव्यांमध्ये 4 उदाहरणे देत आहेत. एक सोने. सोन्याचा दागिना केला आणि त्याचा आकार बदलला, त्याला निराळे रूप आले, तो अंगावर मिरविला, तरी त्या दागिन्यात मूळ जे सोने असते ते सोने तसेच असते. भविष्यात तो दागिना वितळविला तर त्या दागिन्याचे पुन्हा मूळ रूप सोने होईल. दागिना सोन्याच्या नावाने ओळखला जातो, मिरविला जातो. कोणी विचारले तर सांगितले जाते की होय, सोन्याचा दागिना आहे. याचा अर्थ दागिना गौण आहे, सोने मूलभूत आहे. 2. चंद्र. चंद्राचे चांदणे पडते ते खूप शीतल असते, ते फार औषधी असते. त्यात अनेक शौकीन फिरायला जातात, तरीही त्या चांदण्यात चंद्र हाच मूलभूत असतो. एखाद्या वेळेस काही कारणाने चंद्राचे चांदणे पृथ्वीवर दिसत नाही, परंतु अशा प्रकारे तेथे चांदणे नसले तरी तेथे चंद्र असतो. तसेच चांदणे चंद्राचे म्हणून ओळखले जाते, चांदण्यावरून चंद्र ओळखला जात नाही. याचा अर्थ चंद्र मूलभूत आहे, त्याचे चांदणे दुय्यम आहे. 3. कापूर. कापुराला वास असतो, कापुरावरून त्याच्या वासाला कापुराचा वास असे ओळखले जाते. वासावरून कापूर असे ओळखले जात नाही. कापूर असेल तरच त्याचा वास असेल. वास आहे म्हणून कापूर नाही. कापूर महत्त्वाचा, वास महत्त्वाचा नाही. कारण वास अनेक प्रकारचे असतात. त्यात कापुरामुळे जो वास येतो त्याला कापुराचा वास असे म्हटले जाते. याचा अर्थ कापूर महत्त्वाचा, त्याचा वास गौण आहे. 4. गूळ. गुळाला गोडी असते, ती गोडी गुळावरून त्याचे विशेषण म्हणून ओळखली जाते. गोडीवरून गूळ ओळखला जात नाही, कारण गोडी अनेक प्रकारची असते. यामुळे गूळ महत्त्वाचा, गोडी गौण आहे. ओवी क्रमांक 64. तैसा गुरुशिष्य मिसे, हाची एकू उल्हासे, जरी काही दिसे दोन्हीपणे. अर्थात अशा प्रकारे गुरु आणि शिष्य असे जरी 2 दिसायला असले तरीही तेथे श्री गुरु हाच एकमेव उल्हासच असतो. 62 आणि 63 अशा 2 ओव्यात जी उदाहरणे दिली त्यावरून असे सिद्ध होते की त्या आधीच्या 61व्या ओवीत जे सांगितले ते सत्य आहे. गुरु आणि शिष्य याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे गुरु. सोने आणि त्याचा दागिना यात सोने महत्त्वाचे, चंद्र आणि त्याचे चांदणे यात चंद्र महत्त्वाचा, कापूर आणि त्याचा वास यात कापूर महत्त्वाचा, गूळ आणि त्याची गोडी यात गूळ महत्त्वाचा, तसेच गुरु आणि शिष्य यात गुरु महत्त्वाचा. माऊलींनी येथे गुरु या शब्दासाठी उल्हासे असा शब्द वापरला आहे. त्याचे कारण असे आहे की शिष्य जेव्हा शिक्षण पूर्ण करतो तेव्हा तोही गुरु या पदाला पोहोचतो. त्यावेळी गुरु शिष्य पदाला पोहोचत नाही. याचा अर्थ शिष्य शिकत असताना गुरु शिकवत होता आणि त्यामुळे तेथे गुरुपद उल्लसित होते. त्यानंतर जेव्हा शिष्याचे शिक्षण पूर्ण झाले
आणि तोही गुरुपदाला पोहोचला तेव्हाही तेथे गुरुपद उल्लसित झाले. अशा प्रकारे येथे गुरुपद हेच उल्लसित होत होते. अशा प्रकारे शिष्याचे शिक्षण सुरू असताना तेथे फक्त गुरुपदच उल्लसित होत असते आणि शिक्षण पूर्ण झाल्यावरही गुरुपदच उल्लसित होत असते. यासाठी माऊलींनी या ओवीत मुद्दाम उल्हासे असा शब्द वापरला आहे. ओवी क्रमांक 65. आरसा आणि मुखी मी दिसे हे उखी, हे आपुलिये ओळखी जाणमुख. अर्थात आरशात पाहिल्यावर ते आपले मुख आहे हा भास आहे. आपले चैतन्य स्वरूप जाणणे हीच आपली सत्य ओळख आहे, आपले मुख नव्हे. आरशात पाहिल्यावर आपल्याला आपले मुख दिसते, हे आपले मुख आहे असे आपण ओळखतो. तथापि ही आपली सत्य ओळख नसते. आपली सत्य ओळख म्हणजे आपले परमचैतन्य स्वरूप आहे. ते आरसा दाखवू शकत नाही. आरसा आपला जडदेह आणि त्यावरील अवयव दाखवितो. तो आपले सूक्ष्म चैतन्य स्वरूप दाखवू शकत नाही. याचप्रमाणे सद्गुरू शिष्यात स्वतःला पाहतो. तेथे बाह्य रूपाचा काहीही संबंध नसतो, कारण दोघांचीही बाह्य रूपे भिन्न आहेत, ती जड आहेत. सद्गुरू शिष्यामध्ये चैतन्य स्वरूपता पाहतो. तेथे भेद नाही, तेथे एकरूपता आहे. तीच दोघांचीही सत्य ओळख आहे. ओवी क्रमांक 66. पहापा निरंजनी निदेला, तो निर्विवाद एकला, परिचेता चेतविता झाला, दोन्ही तोची. अर्थात एखादा अरण्यात झोपला आहे आणि काही वेळाने त्याला जाग आली. येथे जागा होणारा आणि जाग आलेला असे दोन्हीही एकच एक आहेत. ओवी क्रमांक 67. ते तोची चेता चेतविता, तेवी हाची बुझे बुझावी, गुरु शिष्यत्व नांदवी, ऐसेन हा. अर्थात जाग येणाराच जागा करणारा आहे असे निश्चित समजावे. जणू काही गुरुनेच स्वतः शिष्यत्व धारण केले आहे. समजा की एखादा निर्जन अरण्यात की जेथे अन्य कोणीही नाही अशा ठिकाणी झोपलेला आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की तेथे तो एकटाच आहे. आता जेव्हा त्याला झोपेमधून जाग येते तेव्हा त्याला कोणी जागे केले? याचे उत्तर कोणीही जागे केले नाही असेच आहे. त्याचा तोच जागा झालेला आहे. त्याचे त्यानेच स्वतःला जागे केले आहे. माऊली म्हणतात की येथे चेता म्हणजे जागा होणारा आणि चेतविता म्हणजे जागा करणारा असे दोन्हीही एकच एक आहेत. तेच ते परमचैतन्य आहे. तीच त्याची सत्य ओळख आहे. याचप्रमाणे ज्ञान ग्रहण करणारा शिष्य आणि ते ज्ञान देणारा सद्गुरू असे देहाने जरी दोन भिन्न दिसत असले तरीही ते दोन्हीही परमचैतन्य स्वरूप एकच एक आहेत. जणू काही सद्गुरूच शिष्य झाला आहे आणि स्वतःच स्वतःला ज्ञान प्रदान करत आहे. हरिओम.